पीक विम्याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। उद्या सकाळी 9 वाजतापासून पीक विम्याची रक्कम या जिल्ह्यात जमा सुरुवात होणार आहे। प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत यामध्ये जी की पीक विमा कंपनीने कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यायची होती। त्याचप्रमाणे आता पर्यंत ज्या शेतकऱ्यांना खरीप व रब्बीचा 2024चा पीक विमा मिळालेला नव्हता, तर अखेर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात, ज्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विमा मिळालेला नव्हता, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं पीक विम्याची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। तर उद्या 9 वाजल्यापासून या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून आधारलिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात होईल। त्याचप्रमाणे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधील मक्का व सोयाबीन पिकाचे दावे इथं मान्य करण्यात आलेले आहे। तर आता मक्का आणि सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात इथं जमा होईल। त्यानंतर कापसाचा जो काही पीक विमा दावा आहे तिथं अमान्य करण्यात आलेला आहे, म्हणजे कापसाचा पीक विमा या छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं मिळणार नाही। त्यानंतर जे काही इथं सर्वात मोठी घोषणा करण्यात आली होती की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा होता, पण बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळालेला नाही। भरपूर शेतकऱ्यांचे बँक पासबुकला डीबीटी लिंक नव्हतं। त्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या नव्हत्या। तर त्यामध्ये खरीप आणि रब्बीचा जो काही पीक विमा आहे ते आता वाटप उद्या सकाळी 9 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। त्यानंतर सांगली, कोल्हापूर, परभणी, नागपूर या जिल्ह्यांमध्ये कंपन्यांकडून कोणतेही अपेक्षा घेण्यात आले नव्हते। मंगळवारनंतर येथील शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचीही सूचना सांगितलेल्या आहेत। तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी की इथं सुनवाई झालेली आहे, तर यामध्ये त्यानंतर 13 लाख शेतकऱ्यांना 613 कोटी रुपयाची भरपाई 4 दिवसात मिळण्याचा मार्ग इथं मोकळा झालेला आहे। तर मागोपुढे जी आहे तुमचे पीक विम्याची रक्कम इथं जमा होईल। तर कोणाला आज मिळाले, कोणाला उद्या मिळतील, कोणाला परवा दिवशी। 4 दिवसांमध्ये तुमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम या जिल्ह्यात व या शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात इथं जमा होईल। त्यानंतर आता जे काही जिल्ह्यांमध्ये अपेक्षा घेण्यात आलेले होते, कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसावर अपेक्षा घेण्यात आला होता, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, उडीद, मूग, तर अशा या जिल्ह्यांमध्ये आहेत। त्यानंतर इथं तुम्हाला बुलढाणा, बीड, वाशिमचा, त्याचप्रमाणे इथं धुळे, हिंगोली, लातूर, नांदेड येथील विभागीय स्तरावरील सुनवाई पूर्ण झाली असून कंपन्यांनी सर्वोच्च पिकाचे दावे मान्य केलेले आहेत। म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांची अंतिम यादी होऊन या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम इथं जमा होईल। तर आता पीक विम्याची यादीसुद्धा आलेली आहे। तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आज आपण आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते लगेच व्हिडिओ तुम्ही पहा। त्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची यादी कशा प्रकारे पाहायची आहे, 2024ची खरीप आणि रब्बीची यादी तुम्ही चेक करू शकता व कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे ते सुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर लगेच पहा। ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लगेच चेक करा। धाराशिव, अकोला, परभणी, जालना, नागपूर, अमरावती या 6 जिल्ह्यांमध्ये सुमारे 12,86,185 शेतकऱ्यांना 613 कोटी 19 लाख रुपयाची नुकसान भरपाई येत्या 2 दिवसात दिली जाणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती भरपाई तर अशा जिल्ह्यात जमा होईल। त्यानंतर नाशिक, जळगाव, नगर या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर सुनवाई झाली असून येथील विमा कंपन्यांनी सोयाबीन, मक्का, बाजरी या पिकाचे दावे मान्य केलेले आहेत। तर यामध्ये जे आता नाशिक, जळगाव, नगर या 3 जिल्ह्यांमध्ये जी की तुम्हाला इथे सांगल्याप्रमाणे पीक विमा कंपनीने सोयाबीन, मक्का आणि बाजरी या पिकाचे पीक विम्याचे दावे इथं मंजूर केलेले आहे। बीड, बुलढाणा तसेच वाशिम जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावरील सुनवाई होऊन आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्हाला पीक विमा मिळाला नाही याची तुम्हाला तक्रार द्यायची आहे। तक्रार दिल्याच्या नंतर तुमच्या तक्रारवरती 72 तासाच्या आत निवारण होऊन
तुमच्या खात्यामध्ये लवकरच व तुमची काय अडचण आहे, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पीक विमा जमा झालेला नाही, ते सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला त्या हेल्पलाईन नंबरच्याद्वारे तुम्हाला मिळून जाईल. तर अशाच अपडेटसाठी व या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.